Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. आज मी खूप आनंदित आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच देवाने आम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ केलेले आहेत. माझा विश्वास आहे की जो कोणी त्याच्याकडे पाहतो त्याला कशाचंही उणं पडत नाही. हालेलुया. लोक जर त्याविषयी त्याच्या विरुद्ध कोणी प्लॅन करत असेल तर ते कधीच सक्सेस होणार नाहीत. त्याच्या मार्गात अडचण आली तरी ती त्याला बाधा करणार नाहीत, कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की देव माझ्या बरोबर आहे. एक गोष्ट आपण नेहमी शिकलं पाहिजे की मी फक्त आशीर्वादित आणि आशीर्वादितच आहे. मी कधी विचार करू नये की मी शापित आहे किंवा मी कमी आहे किंवा मी टाकलेला आहे किंवा मला काही उणं आहे. हे शब्द आमच्या डिक्शनरीमधून आम्ही काढून टाकावेत आणि हा विश्वास आहे, बाबा जर येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला तर मी आशीर्वादित आहे. किती लोकांचा येशू ख्रिस्त मेला यावर विश्वास आहे, तर त्याचं उत्तर हे आहे की मी आशीर्वादित आहे. मग कधी कधी आम्ही ज्यावेळेस निगेटिव्ह बोलायला लागतो त्यावेळेस येशू ख्रिस्त मेला की नाही याच्यावर तो व्यक्ती शंका व्यक्त करतो. आणि जर माझा ठामपणे विश्वास आहे की येशू ख्रिस्त मेला तर मी 100% आशीर्वादित आहे. या दिवसामध्ये देव आमच्याशी बोलत आहे. गेल्या महिनाभर अद्भुत वचनातून देवाने मला चालवलं. देवाच्या समक्षतेचा आम्हाला अनुभव आला आणि माझा विश्वास आहे की प्रत्येक वर्षी देवाची जी योजना आहे ती पूर्ण होणारच आहे आणि पूर्ण करायला देव समर्थ आहे. जे ताट देवाने आमच्या पुढे मांडलेलं आहे ते आशीर्वादित आहे. आणि मी म्हणतो माझ्या शत्रूच्या देखत देवाने माझ्या पुढे ताट वाढलेलं आहे. म्हणून निराशेची शब्द आमच्याजवळ नाही, तोडण्याचे शब्द आज आमच्याजवळ नाहीत. कसं तरी करून आम्ही एकमेकाशी जोडलं गेलं पाहिजे आणि आमच्यातलं ऐक्य वाढलं पाहिजे. गेले 8 दिवस मी यावर विचार करतो की प्रभू आमच्यामध्ये कधी स्तुती येते, कधी निंदा येते, कधी एकाविषयी चांगलं बोलतो, एखाद्याविषयी कधी त्याच व्यक्तीविषयी मी वाईट बोलतो. मग या गोंधळात आम्ही सापडलेले आहोत. मग देवाला प्रश्न केला की प्रभू याच्यातून तर आम्हाला सुटका पाहिजे, या स्वभावातूनच आम्हाला बाहेर पडायचं. कारण हे सगळे मातीचे गुणधर्म आहे, मातीला जाऊन मिळणार आहे, त्याच्यातून कोणाचा कधी लाभ होणार नाही. काही काही लोकांना एक आसुरी आनंद असतो, म्हणजे काहीतरी चुकीचं घडलं तर त्यांना आनंद होतो. पण देवाचे लोक तसे नाही, ते पवित्र आत्म्यामध्ये आनंद करतात. देवाच्या स्तवनामध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये त्यांना आनंद वाटतो. काही लोक स्वतःचं जीवन जगतात, पण आम्ही मंडळी या नात्याने जगतो. हालेलुया. नो पर्सनल लाईफ. आम्ही ख्रिस्तामध्ये एक अशा आहोत आणि हे देवाचं गौरव आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही एक व्हाल त्यावेळेस देवाचं गौरव होणार आहे. आणि म्हणून आम्ही प्रत्येकाने ख्रिस्तामध्ये एकत्र येणं, मिळतं जुळतं घेणं, प्रेम करण्याची गरज आहे. तर मी म्हटलं हे कसं शक्य आहे. एका झटक्यात देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, कोणत्याही व्यक्तीतले चांगले गुण पाहायला सुरुवात केली की तू प्रेम करायला लागणार. पण तू एखाद्या व्यक्तीमध्ये जर वाईट गुण शोधायला गेला तर तुला राग येणार. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की जर आम्हाला एकमेकावर प्रेम करायचंय तर त्याच्या चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही पहा आणि निगेटिव्ह जे त्याच्यामध्ये आहे प्रार्थना करा. त्याच्याविषयी त्याचं भांडवल बनवू नका, त्याला दोषारोप करू नका किंवा त्याला तुच्छ लेखू नका. तर मला तुम्हाला सांगू द्या, कोणत्याही व्यक्तीमधल्या जर चांगल्या गुण तुम्ही शोधायला लागले तर मनुष्याला त्याच्या अंतःकरणात प्रेम असल्याची जाणीव होते. पण ज्यावेळेस आम्ही कोणाबदल्या तरी निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी
कमतरता शोधायला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीविषयी मला राग निर्माण होतो. आणि सुंदर सूत्र देवाने मला सांगितलं आणि अनेक व्यक्तींबरोबर मी त्याचे शेअरिंग पण केलं, त्यांनी पण मला सांगितलं, पण सर ते शेवटी ख्रिस्त आणि त्याची मंडळी हे नातं सगळ्यात श्रेष्ठ आहे. या जगातलं कोणत्याही नात्यापेक्षा ते मोठं आहे. आणि म्हणून आम्हाला जास्तीत जास्त एकत्र येऊन देवाच्या सहवासात राहायचं आहे आणि त्याला आम्हाला अधिक ओळखायचं. यावेळेस एक वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. मार्क सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 53 वचन, 54 वचन. मार्क सुवर्तमान 14वा अध्याय त्याचं 54 वचन. पेत्र त्याच्या मागून दुरून चालत. कुठून चालला? पेत्र चालला, पण कुठून चालला? आजही अनेक लोक येशूच्या मागे चालतात पण दुरून चालतात. मला तुला सांगायचं की जर दुरून चाललो तर तो व्यक्ती येशूचा एक ना एक दिवस नाकार करतो. पेत्राने किती वेळा नाकार केला? 3 वेळा. याचं काय कारण आहे? इथे सुरुवात झालेली आहे. त्याच्या अधपतनाची सुरुवात इथेच झालेली आहे. येशूला नाकारण्याचा स्वभाव त्याच्यात निर्माण झाला. त्याचं कारण एकच आहे की पेत्र दुरून येशूच्या मागे चालत होता. कदाचित पेत्राची अवस्था पाहिली, तो घाबरलेला होता, तो गोंधळलेला होता, त्याला मरणाची भीती वाटली. जर मी येशूचा आहे असं कोणी ओळखलं तर मला पण मारतील. आणि त्याला एकटेपणाची जाणीव होती. आणि म्हणून या फंदात आपल्याला पडायचं नाही, या गोंधळात आपल्याला पडायचं नाही. जो व्यक्ती आदल्या दिवसापर्यंत येशू ख्रिस्ताला म्हणतो मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे, आता मरण पाहिल्याबरोबर घाबरायला सुरुवात झालेली. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगतो, देव तुमचं बोलणं ऐकत नाही, देव तुमचं अंतःकरण ऐकतो. तो बाह्यरूप पाहत नाही, तो अंतःकरण पाहतो. बाहेरून तुम्ही पुष्कळ सांगाल मी देवावर फार प्रेम करतो, मी देवाची सेवा करतो, तुम्ही म्हणाल मी देवाच्या आज्ञा पाळतो, पण हे सगळं जे बोलतं त्याच्यापेक्षा येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाकडे पाहतो की तिथे येशूला कितपत जागा आहे, तुमचा किती येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, ही गोष्ट मला जाणवते. आणि म्हणून इतका घाबरलेला असताना, गोंधळलेला असताना, लोक त्याला मारतील या भीतीने, एका छोट्याच्या पोरी समोर तो म्हणतो मी त्याला ओळखत नाही, इतका तो खाली गेलेला आहे. मोठ्या माणसा पैलवान आला तर म्हणे घाबरून मी त्याला ओळखत नाही. पण एक छोटीशी पोरगी, एक छोटासा मोह सुद्धा तुमच्यावर येतो, त्यास तुम्ही येशू ख्रिस्ताचा नाकार करता. हे केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तापासून दूरवर चालता, येशू ख्रिस्ताच्या मागे चालता. हे महत्वाचं आहे, पण तेवढं महत्वाचं नाही. पण येशू ख्रिस्तापासून चालत असताना तुम्ही त्याच्या किती जवळ जवळ जात आहात, ही महत्वाची गोष्ट आहे. नुसतं येशूच्या, पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताच्या मागे चालतात. येशूचं नाव किती लोकांनी धारण केलेलं, येशूचं वचन वाचतात, चर्चला जातात, पण काय तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जवळ चालत आहात का दूरवरून येशू ख्रिस्ताच्या मागे जातात? आणि याचं मला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या जीवनामध्ये ज्या समस्या सुरू झालेल्या आहे त्याचं कारण एकच आहे की तो दुरून येशूच्या मागे चालत. आजही काही लोक गीतं गातात, दुरून येशूच्या मागे चालतात. काही लोक फेलोशिपमध्ये येतात पण दुरून येशूच्या मागे चालतात. आणि हेच कारण आहे की अनेक वेळामध्ये ते परीक्षेमध्ये नापास होतात. तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतंय की पेत्र येशूच्या मागे चालला, पण फार अंतरावर तो चालला. अनेक वेळेस धर्माचरण लोक करतात पण देवाच्या जवळ ते राहत नाही, देवापासून कितीतरी अंतरावर ते असतात. त्यांचं चर्चला येणं, त्यांच्या प्रार्थना, त्यांची स्तुती, त्यांची आराधना
या सगळ्या गोष्टी ते करतात, पण देवाच्या जवळ ते जात नाही. आणि ही एक अशी गोष्ट आहे, तो किती मोठा धार्मिक होता पण 3दा येशू ख्रिस्ताचा नाकार केला. कळत आम्हाला असं वाटतं मी फार प्रार्थना करतो, मी फार गीतं गातो, मी फार शास्त्र वाचतो, परंतु त्या करवी एक गोष्ट करायला पाहिजे की मला देवाचा सहवास प्राप्त झाला पाहिजे. हालेलुया. त्या ठिकाणी पुष्कळ गर्दी होती. 12 वर्ष अक्षर राविश्री ती येशूच्या पुष्कळ अंतरावर होती, पण तिला येशूच्या जवळ जायचं होतं, पण जवळ जाण्यासाठी तिला पुष्कळशी अडखळ नव्हती. लोक तिच्यात आणि येशूच्या मध्ये उभे होते. ती फार अशक्त आणि दुर्बळ झालेली होती. नाक लागलं की जीव जाईल अशी परिस्थितीची होती. पण अशाही परिस्थितीमध्ये तिने इच्छा धरली की मला येशूच्या जाग्याला स्पर्श करायचा आहे, म्हणजे येशूच्या मला जवळ जायचं. प्रेज द लॉर्ड. आणि पाहतो आम्ही चमत्कार घडलेला आहे. आज प्रार्थना करणाऱ्या भावांनो, स्तुती करणाऱ्या भावा बहिणींनो, दानार्पण करणाऱ्या भावा बहिणींनो, हे जे आम्ही करतो ते उत्तम आहे, पण त्याचा परिणाम हा झाला पाहिजे, मला देवाचा सहवास मिळाला पाहिजे, देवाची समक्षता मला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपण ते पूर्ण वाचन वाचू. पेत्र काही अंतरावरून त्यांच्या मागे चालत महाजगाच्या अंगणात आला आणि तिथे तो पारेकरांच्या मध्ये जाऊन बसला आणि शेकोटीजवळ उभ घेत राहिला. प्रेज द लॉर्ड. प्रिय, या ठिकाणी ज्यावेळेस भीती वाटते, निराशा, आध्यात्मिक निराशा काही लोकांना येते, काही लोकांना तो हसतात खरं, पण अंतःकरणामध्ये काही देवाची समक्षता नसल्यासारखं काही वेळेस जाणवतं. मला तर जाणवतो, तुमचं मला माहित नाही. मी गीत गातो पण अंतःकरणाला स्पर्श होत नाही. कधी कधी शास्त्र वाचतो पण अंतःकरणाला स्पर्श होत नाही. हे असं का होतं? कारण आमच्या काही गोष्टी चुकतात. पहिली गोष्ट असं म्हटलेलं आहे की तो पारकांच्या सोबत जाऊन बसला. हॅलो, तो पहारेकरांच्या सोबत जाऊन बसला. धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मागे, पापीजनांच्या मार्गात पाऊल करत आहे, आणि धर्मनिंदकाच्या पण हा बसला. हॅलो, हा धर्मनिंदकाच्या बैठकीत बसला. जे लोक हे म्हणत होते की याला मारा, त्या लोकांमध्ये जाऊन बसला. कित्येक वेळा आम्ही चुकीच्या ठिकाणी बसतो, त्याच्यामुळे न कळत आमच्यातून देवाला नाकारल्यासारखं होतं. आम्ही कोण लोकांमध्ये बसतो? जगिक लोकांमध्ये, पापी लोकांमध्ये. याचा अर्थ हा नाही की आम्ही त्यांचे संमत तोडावे, ते कामापुरते आम्हाला करावेच लागणार. पण आज तुमची फेलोशिप कोणाबरोबर? एखाद्या चुकीच्या व्यक्तीबरोबर, एखाद्या चुकीच्या मित्राबरोबर, एखाद्या चुकीच्या मैत्रिणीबरोबर, एखादा मित्र आणि मैत्रिणीची संबंध आहेत किंवा ते एकत्र मित्र मैत्रिणी राहतात. तर मला तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक कळलं पाहिजे, ज्या ठिकाणी मी आहे ते ठिकाण माझ्यासाठी योग्य आहे का? कित्येक लोक पडलेले आहे चुकीच्या संगतीमुळे, कित्येक लोक पापामध्ये पडलेले, मागे गेलेले, केवळ चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्या कारणाने. म्हणून बायबल सांगतं, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजेच आमची फेलोशिप ही आमच्या बहीण भावाबरोबर असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यास मनुष्य फेलोशिपकडे म्हणजे संतांच्या एकत्र येण्याकडे दुर्लक्ष करतो, त्यास न कळत निराशेकडे तो चाललेला आहे, किंवा तो अपयशाकडे जातो.
मग अनेक लोक करतात, अहो मी फार प्रार्थना केल्या, देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही. पण तू कोणत्या लोकांमध्ये बसलेला आहे? तू कोणत्या लोकांबरोबर एक विचार केलेले आहेत? कोणाचा इन्फ्लुएन्स तुझ्यावर, प्रभाव जास्त पडलेला आहे? हॅलो, पेत्र त्या चुकीच्या लोकांमध्ये बसला. चुकी पेत्र चुकीचा नाही, पण पेत्र चुकीच्या लोकांमध्ये बसला ही गोष्ट चुकीची आहे. आणि कधी कधी आमच्या संबंध येतो कामामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, काही बिझनेसमध्ये, पण असू द्या तेवढ्यापुरतं तेवढं. पण फेलोशिप मात्र देवाच्या लोकांबरोबर असणं हे फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही फेलोशिपमध्ये राहता ती तुमची ताकद बनते. तुम्ही बदाम खाल्ले, अक्रोड खाल्ले ही तुमची ताकद नाही. फेलोशिपमध्ये राहणं ही तुमची ताकद. म्हणून ज्या वेळेस आम्ही संतांच्या फेलोशिपमध्ये राहत नाही, पुष्कळ ज्ञान असून सुद्धा आम्ही अशक्त बनतो. जसं पेत्राविषयी पाहिलं, काही पेत्राला कमी ज्ञान होतं का? त्याने ते खूप खूप अनुभव घेतलेले, पाण्यावरून चालण्याचा, देवाच्या जवळ राहण्याचा, देवापासून ऐकण्याचा, चमत्कार पाहण्याचा. पण केवळ फेलोशिप चुकीची असल्या कारणाने तो देवाला नाकारणारा ठरला. हालेलुया. तो अपयशी झाला. हालेलुया. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी असं म्हटलंय की महायाजकांच्या अंगणात आला आणि तिथे तो पहारेकऱ्यांसोबत जाऊन बसला आणि वाचा, आणि शेकोटी जवळ ऊब घेत बसला. कुठे? कारण शेकोटी ऊब देते नाही का, आग देते. आग संबंधी पवित्र शास्त्रामध्ये एक नियम आहे. ज्यावेळेस परमेश्वराने मोशाने निवास मंडप तयार केला, सगळा पूर्ण झाला, स्वर्गातून अग्नी उतरून आला. आणि त्या अग्नीनं काय केलं? त्या मंदिरातले जे अग्नीच्यावर अवलंबून असणारे सगळे कामं ती अग्नी करत होती. वेदी पेटवायचं, बाहेरून माचीस नाही आणायची. ज्या दिवशी तो दर्शन मंडपात अग्नी आला, तो तेव्हापासून त्यांनी जपून ठेवला. अर्पण करायचं, जातो अग्नी घेऊन ये. दीपवृक्ष पेटवायचा, जातो अग्नी घेऊन ये. धूपवेदी पेटवायची, जातो अग्नी घेऊन ये. म्हणजे त्यातलाच तो अग्नी वापरायचा. हालेलुया. पण इथे मात्र देवाच्या सानिध्यातला अग्नी नव्हता, तो शेकोटीत बाहेरचा अग्नी होता. मला सांगू द्या, बाहेरच्या अग्नीमध्ये सुद्धा ऊब येते, पण देवाकडे नेणारी नाही, सैतानाकडे नेणारी असते. म्हणून बायबल सांगतं बाहेरचा अग्नी आत येऊ देऊ. म्हणून ज्यावेळेस एलीनं तो दिवा विझायला लागला, त्या त्या मंदिरामध्ये एली याजक होता, तो दिवा विझायला लागला, या मंदिरातला दिवा विझायला लागला, तसा देवाचं गौरव निघून 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 गेला आणि मग एली पराजित झाला. पण तुमच्यामध्ये जो अग्नी पेटलेला आहे, देवाच्या समक्षतेत राहण्याचा, प्रार्थना करण्याचा, देवासमोर उड्या मारण्याचा, देवापासून ऐकण्याचा, हा जो अग्नी तुमच्यामध्ये आहे तो तुम्हाला पेटता ठेवणार आहे. जसं जगाच्या अग्नीकडे तुम्ही अट्रॅक्ट व्हाल, ती तुम्हाला पेटवेल. आता मी एक उदाहरण सांगतो, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये. पण जगातला एक अग्नी पेटला, मस्त, काय म्हणतात त्याला, आज हल्लीचं मोठं चांगलं म्युझिक कोणतं आहे डान्स करण्यासारखं? पॉप सॉंग, रॉक सॉंग काहीतरी म्हणतात. तो पेटला, मग आमचे पण पाय लगेच पेटायला लागतात. काही काहींचं वर्शिप सुद्धा पेटत नाही हो, पण बाहेरचा अग्नी पेटला की लगेच. हे एक उदाहरण सांगतो, तर ते सगळं नाहीये, ते एवढं महत्वाचं घेऊ नका. पण तो मला अग्नीविषयी सांगायचा.
जगाच्या अग्नीमध्ये पण पॉवर आहे, पण ती तुम्हाला देवापुढे साक्ष टिकवायला ती अडखळण ठरते. पण ज्यावेळेस तुम्ही कोणी असा, अज्ञानी असा, कफल्लक असा, नाकारलेले असा, फेलोशिप मध्ये या, तुम्हाला असा अग्नी देव देणार आहे की तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे. हालेलुया. म्हणून बायबल हेच किती सोपं नाही का. जगाचा अग्नी तरी समजा कोणीतरी एक मुंबईमध्ये एक चांगली मीटिंग अरेंज केली आणि मग चांगला डान्स बिन पार्टी तुम्हाला जाता येईल का हो? त्या पार्टीला समजा 50 लाख रुपये तिकीट आहे, किती लोक झाला? 50 लाख नाही जाणार. पण फुकटवारी पार्टी हो, या ही पार्टी फुकटवारी. आज रविवारी 9:30 वाजता या ठिकाणी पार्टी सुरू झालेली आहे, फुकटवारी आहे. तिथे तर तुम्हाला अटकाव असेल, पण देवाच्या सानिध्यात तुम्हाला अटकाव नाही. हालेलुया. पूर्वीच्या काळामध्ये 2 प्रकारचे मेंढर होते, मेंढपाळ होते. एक पुढे चालायचा आणि एक मेंढराच्या पाठीमागे चालायचा. पुढे असा काठी घेऊन एक जण चालायचा आणि पाठीमागचा जो मेंढपाळ आहे तो हाकलायचा मेंढरा. का? त्या मुख्य मेंढराच्या मागे त्यांनी जावं. हे जुन्या काळात होत होतं. नव्या काळात येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, तुम्ही त्याला हाकाने तर नका हाकू, ते माझ्या मागेच येतात. ही देवाची कृपा आहे. पहिल्या जुन्या काळामध्ये लोक आतापर्यंत पुढे एक मेंढपाळ असायचा, पाठीमाग मोशे नावाचा एक मेंढपाळ असायचा, आणि तो कायदा द्यायचा, नियम द्यायचा. हा नियम पाळ, येशूच्या मागे चाल. 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 पण मला सांगू द्या की मोशेपेक्षा श्रेष्ठ आज आमच्यामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो तुम्हाला सांगतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती परक्याच्या मागे जातच नाही. म्हणून आज तुम्ही देवाची मेंढरं आहात आणि तुम्हाला येशूच्या मागे जायचं आहे. परंतु अनेक लोकांना येशूच्या मागे जायची इच्छा असते, पण शेकोटीजवळ बसतोय. जाईल का येशूच्या बरोबर? लोकांच्या मध्ये गप्पा मारत बसलाय, तिकडे इकडे प्रार्थना चालू आहे, झाडाखाली वेगळ्याच गप्पा चालू आहेत. येईल का जातो तुम्हाला? तर मला तुम्हाला सांगतो की अडखळण आहेत आमच्या जीवनावर, देहाची अडखळ आहे. तो म्हणतो, गुंगी, दारूबाजी, संसाराची चिंता यांनी तुमची मने जड पडून, लूक 21 मध्ये 34 वर्षाला सांगितलं, यांनी तुमची मने जड पडून तो दिवस पाशाप्रमाणे तुमच्यावर येणार. अशा अनेक गोष्टी आहेत, संसाराच्या गोष्टी आहेत, देहाच्या गोष्टी आहेत, जगातल्या गोष्टी आहे. याच्या ऊबमध्ये आम्ही राहतो, त्यावेळेस आम्हाला इच्छा असून सुद्धा जाता येत नाही. पुष्कळ तुम्हाला देवा त्या रक्तस्रावी स्त्रीने कसा जाग्याला स्पर्श केला, माझी पण इच्छा आहे, मी पण जाग्याला स्पर्श करा वाटतं मग सर्वांना. पण कधी आत्मपरीक्षण करतोय का? मी बसलो कोणामध्ये, माझ्यामधला पेटलेला अग्नी कसला आहे? हालेलुया. कित्येक तरुण चर्चला येत नाही, कारण या जगाचं त्याने अट्रॅक्शन आहे. अग्नी आहे ना, जगात अग्नी आहे, लोकांची मन खेचून घेणारा अग्नी आहे. पण त्या अग्नीच्या सहवासात राहू नका, तर देवाच्या सहवासात राहा. पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये राहा. आगीच्या जीवा तुमच्या डोक्यावर असू द्या, तुम्ही आपोआप जिथं प्रभू तिथं तुम्ही असणार आहे. ज्या ठिकाणी तुमचा देव आहे त्या ठिकाणी तुम्ही असणार आहे. आणि महत्वाची गोष्ट देवाने आमच्या जीवनात केली की जो अग्नी आहे तो आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा. जगात अग्नी काय, राजकारण एक अग्नी आहे. आता परवाच माझ्या मुलाशी मी बोलत होतो. मी पूर्वी राजकारणात होता, 12वीच्या आधी फार ॲक्टिव्ह होतो.
मग प्रभूमध्ये आलं, मी सगळं सोडून दिलं. कधी कधी अशा पक्ष्यांच्या एकमेकावर कुरघुड्या होतात ना, त्याला मी काय म्हणतो, चाल म्हणतो. खेला राजकारणात हा शब्द फार पडाय, खेला असे खेले मला पूर्वी यायचे. मला हे नाही म्हणायचं की राजकारण वाईट आहे, ते देहासाठी इम्पॉर्टंट आहे, जगासाठी इम्पॉर्टंट आहे. पण आज आम्ही चर्चच्या नात्याने जे पाहतो ते आत्मिक जीवन आहे. आणि यामध्ये आम्हाला त्या अग्नीच्या शेकोटीत राहायचं आहे, ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी पेटता राहिलेला आहे. हालेलुया. आणि ती गोष्ट देव या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. मला वाटते की पेत्राचं जे अधपतन हळूहळू झालंय, कोणतंही पाप नाही एकदम नाही घडत, हळूहळू घडतं. एकदम मी पापात पडलो असं नाही होत कधीच. पाप हळूहळू काम करतो, यासाठी की तुम्ही जागृत कुठंतरी व्हावं. सैतान आम्हाला कुठेतरी दुसरीकडे नेतो, त्याची चावल आम्हाला लागते, दस्तक असते. पण काही काही लोक इतके आंधळे होतात ना, त्यांना हेच कळत नाही की आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहोत, आमची परिस्थिती काय चाललेली आहे, आमच्या जीवनात काहीतरी घडत आहे जे देवापासून आम्हाला दूर नेत आहे. तर मला तुम्हाला सांगतो की पेत्राच्या जीवनामध्ये जे काही त्याचं अधपतन झालेलं आहे, जो तो खाली चाललेला आहे, एक गोष्ट मला सांगू द्या की वर जायला पायऱ्या लागतात. वर जाण्यासाठी पायऱ्या, तसंच समजा खाली येण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत. आणि पवित्र आत्मा मला सांगतो तो खाली उतरत आहे, वर नाही जात. वर जा. तर अनेक वेळा मला एक कळतं मी खाली चाललोय. काही लोकांना एकदम निर्भीड असतात, पण पवित्र आत्मा विश्वासाला नेहमी जाणीव करून देतोय, माझ्या मुला तू खाली चाललायस. देव मला सांगतो की तू खाली चाललेला आहेस. कधी कधी चर्चला जाण्यासंबंधी सुरुवातीला पण ऍक्टिव्ह आहे, मग हळूहळू एक चर्च जोडलं तर काय होतंय, चला. दोन चुकले तर काय होतात, चला. आणि काही काही लोक तर वर्षानुवर्ष चर्चला येत नाही, असं मी पाहिलेलं आहे. का? ते खाली जात आहे याची त्यांना दस्तक घेतच नाहीये, त्यांना ती गोष्ट समजतच नाहीये. आणि ही गोष्ट मला कळाली पाहिजे की पेत्रा जे अधपतन झालेलं आहे ते अचानक झालेलं नाही, ते हळूहळू झालेलं आहे. पहिली गोष्ट तो म्हटला, ह्या सगळ्यांनी तुला नाकारलं तरी मी नाकारणार नाही. कोण? मी नाकारणार. पेत्र, मी नाकारणार. सगळ्यांनी नाकारलं तरी मी नाकारणार नाही. मी हे भूत त्याच्यामध्ये शिरलं. ज्या ज्या लोकांमध्ये मी हा शब्द असतो, गर्व असतो, त्याच्यामुळे अधपतन ठरलेलंच असतं. म्हणून पेत्रामध्ये गर्व आहे, मी फार हुशार आहे, मी गेल्यावर असं होणार आहे, मी दुसऱ्यांपेक्षा फार भारी आहे, त्यांच्यापेक्षा मी फार चांगला आहे. पेत्राला हे म्हणायचं आहे की मी त्यांच्यासारखा नाही, मी वेगळा आहे. म्हणून काही काही लोक असतात ख्रिस्ती, पण आम्ही वेगळेच, त्यांच्यासारखे नाही. एखादा व्यक्ती दुर्बळ आला, अशक्त असेल, काही काही लोक म्हणतात, जर एखादा गरीब असेल ना, ओ तो आमचा नातेवाईक नाही, आणि श्रीमंत असला, हा आमचाच नातेवाईक आहे. ही जी प्रथा आहे, ही जी मेंटॅलिटी आहे, ती देवापासून दूर नेणारी आहे. म्हणजे आध्यात्मिकरित्या पेत्र या ठिकाणी बोलतो, त्यांनी तुला नाकारलं तरी मी नाकारणार नाही. किती गर्व, किती स्वतःवर विश्वास. मला तुम्हाला सांगू द्या की प्रभूच्या मागे चालणाऱ्या लोकांनो, या जगावर विश्वास ठेवू नका, पैशावर विश्वास ठेवू नका, मनुष्यावर विश्वास ठेवू नका, स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेवू नका, येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवा. आमेन. हालेलुया. मी अशी कितीतरी उदाहरणं सांगू, मला असं वाटतं की त्याच्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु असे कित्येक लोक मला माहीत आहेत की ते फक्त
आपल्या स्वतःला हायलाईट करतात, स्वतःला उंच करतात. पण जिथे जिथं जाल तिथं फक्त येशू ख्रिस्तालाच उंच करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही आशीर्वादित आहात, तुम्ही त्या पक्षात आहात जिथं देवाचा सहवास मला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो सांगतो इतरांसारखा मी नाही. काही लोक असं पण म्हणतात, अहो इतरांपेक्षा आपलं चर्च जरा भारीच आहे. आपल्या आपल्यात बोला पण बाहेर नका बोल. तो एक प्रकार चुकीचा. ते कमी असतील, कोणी जास्त असेल, कोणी काय. आता आम्ही कमी कशात आहोत त्याच्यापेक्षा कोणीतरी कशात तरी पुढे आहे. मी तर कधी कधी अशा चर्चमध्ये जातो ना, अशी वाटतं की आमच्यापेक्षा हे चर्च फार भारी आहे. कारण त्याची उपासना, त्यांचा विश्वास. म्हणून कंपॅरिझन कधी करू नका. ती सुद्धा मागं येणारी गोष्टच आहे. देवाच्या सहवासापासून आम्हाला मागं येणारी गोष्ट. आणि म्हणून पेत्र या ठिकाणी जे त्याचं अधपतन झालेलं आहे, पहिली गोष्ट त्यांनी स्वतःला सुपेरियर केलं. मी काहीतरी वेगळाच आहे, आय एम समबडी, माझ्याशिवाय ते काम होणारच नाही. ही जी मेंटॅलिटी आहे ती देवापासून दूर नेणारी आहे. पण मला माहिती आहे की माझ्यामध्ये काम करणारा मी नाही, देवाचा आत्मा आहे. यावर जर तुम्ही विश्वास ठेवला, तुम्हाला देव पुढं आणि पुढंच नेणार. हालेलुया. आशीर्वादित करणारा. दुसरी गोष्ट, त्याने भलत्याच अग्नीजवळ जाऊन बसला. देवाने वेगळा अग्नी पेटवलाय दर्शन मंडपात, आणि तो मात्र शेकोटीच्या अग्नीजवळ बसलाय. तात्पुरती हो. शेकोटी कधी पाहिली का तुम्ही? मी खेड्यातून आलो, मला माहिती आहे. ती पेटते तोपर्यंत बरं वाटतं, आणि एकदा ती विझली की परत कुडकुडायला लागतो. ही जगातली शेकोटी आहे, ही जगाची आग आहे. तात्पुरतं तुम्हाला समाधान करेल, पण नंतर तुम्हाला निराश करणार. आमेन. म्हणून या जगातली प्रत्येक गोष्ट ज्याच्यावर मनुष्य विश्वास ठेवतो, तिला आग आहे, पण तुम्हाला पेटवणारी नाहीये. तुम्हाला देवाच्या सहवासात देणार आहे. हे त्याचं अधिपतन आहे. आणि ज्यावेळेस पेत्र त्या शेकोटीजवळ असताना प्रभूला नाकारतो, त्यावेळेस एक व्यक्ती त्याच्याकडे येते आणि म्हणते की तू त्यांच्यातलाच आहेस ना. तो काय म्हणतो माहिती का, तुम्ही काय बोलता हे मला समजतच नाही. काय म्हटलं? आता त्यांनी वेड्याचं सोंग घेतलंय. सगळं समजतंय बरं का, आम्हाला सगळं समजतंय, कळतं पण ओळखत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही काय बोलताय ते मला समजत आहे. वेड्याचं सोंग. सगळ्यात मोठी गोष्ट, माझ्या समज बुद्धीमध्ये प्रॉब्लेम आहे. मला माहिती आहे जे बोलतो, देव जे बोलतो तो माझ्या हितासाठी बोलतो, पण मी मुद्दामच समजून घेत नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना. मी बोलतो ते किती लोकांना समजतं? जरा हात वर करा बरं. थँक्यू थँक्यू थँक्यू. लवकरच तुम्ही तुमच्यातला प्रकाश या भारतभर पसरणार, मला खात्री आहे. आज सकाळीच माझ्या बंधूला म्हटलं, आपण जर प्रार्थनेला बसलो त्यावेळेस आपण म्हटलं, काय उद्या जगाची उलटपलट, प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार आहे. आणि तुम्ही यासाठी सेवा करा की प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाणार. कशासाठी सेवा करा? मोठ्याने. हे मी चांगला वक्ता आहे म्हणून मी प्रीचिंग करतो बरं का, 0 मार्क. हे प्रभू, तो भटकलेला आत्म्याचं तारण व्हावं म्हणून मुलाला पाठव, 100 पैकी 100 मार्क. हॅलो. म्हणजे तुम्ही जी सेवा करताय त्या सेवेचा उद्देश एकच असावा, नाश पावलेल्या लोकांचं तारण व्हावं. हालेलुया. हे विसरलेच आता मंडळ्या.
आपापले टॅलेंट दाखवण्यात. भजन मंडळीचं काय टॅलेंटेड लोक असतात तो, आहे की नाही? काही वाजवण्याचं टॅलेंट, गाण्याचं टॅलेंट. पूर्वी तर वेगळं होतं भजन मंडळी, आता जरा स्टँडर्ड झाली. मी लहान होतो त्यास. म्हणजे टॅलेंट दाखवायचं एक ठिकाण म्हणजे भजन मंडळी. मग काही गाणारने आपोआप तिकडे जायचो प्रार्थनेला, म्हणजे भजन मंडळीत. तो धार्मिक होता म्हणून मग जात नव्हता, तो गायला मिळतंय म्हणून जात होता. तब्बल वाजक आपल्यामध्ये एक तब्बल वाजक आहे, ते फार सुंदर वाजवतो आणि तो आमचा मुलगा आहे. पण काही लोक तबला वाजवायला मिळतात, आता कुठेतरी फी भरून वाजवायला मिळत नाही, चला फुकटवारी मिळते नाही तर म्हणून ते तबला वाजवायला जातात. तर मला सांगू द्या, तुम्ही जे काही सेवा करताय त्याचा उद्देश काय? प्रत्येक आत्मा ख्रिस्तासाठी जिंकला जावा. प्रत्येक जीवेने कबूल करो की येशू हा प्रिय प्रभू आहे. अनेक भटकलेल्या मेंढरांना तारण्यासाठी प्रभू तुम्हाला पाठवित आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करता त्यास आपोआपच तुमच्यातलं पाचारण अधिक प्रकाशात यायला लागतंय, झळकायला लागतं. कधी कधी पाचारण आमचं अंधारात असतं, पाचारण आहे पण अंधारात. पण ज्यावेळेस तुम्ही पाचारण वापरायला लागाल ते मोत्यासारखं चमकणार आहे, सोन्यासारखं उजळ होणार आहे. आलं. मी अशा खेड्यातून आलेला मनुष्य आहे, 10,000 सुद्धा त्याची संख्या नाही. कधीच शक्य वाटत नव्हतं की भारतभर देव माझा वापर करेल. पण तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस मी प्रभूची सेवा केली, अंधारात कुठेतरी होतो पण देवाने त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. हालेलुया. तुम्ही अंधारात कुठेतरी असताय, प्रभू माझा कोणी वाली नाही, माझा कोणी ऐकणारा नाही, मला कोणी समजून घेणारा नाही, मला वाट देणारा कोणी नाही, अंधारात आहे. पण एक दिवशी देव तुम्हाला प्रकाशात घेऊन येणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस ते लोक आले येशू ख्रिस्तावर आरोप करायला लागले, पण येशू ख्रिस्ताने तोंड बंद केलं, काहीच बोलला नाही. हो, आमच्याकडे असते तर आम्ही पण बोलतो, आमचा वकील पण बोलतो, आमचे घरचे लोक पण बोलतात आमचा प्रॉब्लेम सांगण्यासाठी. पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या रोमी लोकांच्या पुढे, त्या महायाजकाच्या पुढे उभं राहतात, ते त्याच्यावर आरोप करताय, ते निराधार होते, पण येशू बोलला नाही. कधी कधी आम्हाला न बोललेलं चांगलं असतं, त्याच्यामध्ये विजय असतो. पण कधी कधी आम्हाला वाटतं मी बोललंच पाहिजे, माझं मत सांगितलंच पाहिजे, मला काय वाटतं ते सांगितलंच पाहिजे. मला समजा काही ठिकाणी तुम्हाला देव गप्प राहायला सांगतो, तुम्ही गप्प राहा, पुनरुत्थान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येशू उठलेला तुम्हाला पाहायला मिळणार. येशू ख्रिस्त गप्प राहिला. त्याप्रमाणे आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाच्या वाढीमध्ये हे वाढीचं वर्ष आहे, नवीन वर्ष आहे, वाढणारं वर्ष आहे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, जिथं गप्प बसायला सांगतो तिथं गप्प बसा, जिथं बोलायला सांगतो तिथं बोला. म्हणजे देव तुमचं जीवन प्रखर करणार आहे, आशीर्वादित करणार आहे. आणि ती गोष्ट आम्हाला देवानं सांगितलेली आहे. गिदोनाकडे पुष्कळ टॅलेंट होते, पण तो घाबरलेला होता. मिद्यानी लोक त्याच्या विरोधात होते, म्हणून त्याने घाबरून का होईना, इथं द्राक्ष मळतात, द्राक्षकुंड त्याचे मोठे मोठे असतात, त्या द्राक्षकुंडात ओढी टाकून सातूची मळणी करत आहे. पाहिलं कसं द्राक्षकुंडामध्ये सातूची मळणी करतात, सातूची मळणी तर खळ्यामध्ये करतात, पण हा सातूची मळणी कुठं करतो? द्राक्षकुंडामध्ये. कारण त्याला हे माहीत होतं, जर मी कोणाला दिसलो तर मी पण गेलो, माझे सातू पण गेले, पण सातू तर मळायचेच आहे मग द्राक्षकुंडामध्ये, कारण तिथं मला कोणी पाहणार नाही. हे कृत्य देवाने पाहिलं आणि म्हणून तो म्हणतो हे बलवान विरा, बलवान विरा. का? तो द्राक्षकुंडामध्ये सातूची मळणी करत आहे. कारण उघड्यावर केली तर सातू जाणार, शत्रू त्याला नासधूस करणार. पण मी जर द्राक्षकुंडामध्ये, हा द्राक्षकुंड कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ आहे. जर तुम्ही जीवनाची मळणी त्या वधस्तंभावर केली तर देव तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. हालेलुया. द्राक्षकुंडामध्ये मी खरा द्राक्ष वेल आहे,
मी खरा द्राक्षवेल आहे. या द्राक्षकुंडामध्ये जर तुम्ही जीवनाची मळणी केली, तुम्हाला धोका नाहीये. ख्रिस्तामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. किती विरोधक तुमच्या आजूबाजूला असू द्या, ते तुमच्या डोक्याला पण स्पर्श करू शकणार नाही, कारण तुमच्याबरोबर सेनाधीश परमेश्वर आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. हालेलुया. कधी कधी आम्हाला लक्षात ठेवत नाही, दुसरे लक्षात ठेवतात. तर गिदोन ज्यावेळेस होता त्यावेळेस वर काही सैनिक, शत्रू सैनिक होते. तिथून एक गरंगळत आहे, त्याने म्हटलं स्वप्न पाहिले, गरंगळत गेलं आणि ते सगळं पृथ्वी व्यापून टाकलं एक दगड. तर तो शत्रू काय म्हणतो माहिती आहे का, तुला माहिती का हा जे स्वप्नात तू दगड पाहिला ना, तो गिदोन आहे. गिदोन आता गिदोनाशीच लढायचं आहे, पण गिदोनालाच घाबरलेलेत. म्हणून कधी कधी शत्रू तुम्हाला घाबरतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तो म्हटलं हे स्वप्न जे आहे, ती जे वरून दगड पडलाय खाली, घरगळत खाली गेला, तो दुसरा कोणी नाही, तो गिदोन आहे. गिदोनाने तर म्हटलं तर प्रभू मी दुर्बळ आहे, पण शत्रू म्हणतो तो दगड गिदोन आहे. कधी कधी आम्ही स्वतःला ओळखत नाही, शत्रू आम्हाला ओळखतो, कारण आमच्या जवळ परमेश्वर आहे, देवाची समक्षता आहे, आणि यावर आमचा विश्वास असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझा विश्वास आहे की शत्रू हारलेला आहे. टाळ्या वाजूयात. आमेन. मी इथेच थांबवतो, पुष्कळ मला सांगायचं आहे, पण तू मला एकच गोष्ट सांगू द्या की चाला, पण दूरवरून चालू नका. कित्येक ख्रिस्ती लोक चालतायत येशूच्या मागे, पण बायबल सांगतं पेत्र दुरून चालत होता. आज ख्रिस्ती भावा बहिणीनो, तुम्ही असे चाला की तुम्ही येशूच्या झग्याला स्पर्श करणार, येशूच्या वस्त्राला तुम्ही स्पर्श करणार. तुमच्या प्रार्थना अशा असू द्या, येशूच्या वस्त्राला स्पर्श करणाऱ्या. तुमची आराधना अशा असू द्या, येशूच्या वस्त्राला स्पर्श करणाऱ्या असू द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.